तिला पायाला जरा प्रॉब्लेम झालं होतं. म्हणजे 1 वर्ष ती मेडिकल कॉलेजला आहे, डॉक्टर दाखवलेला आहे. तर तिच्या पायाला अशा फोडी फोडी यायच्या खाली अचानक. तर थोडंसं आता ठीक झालं, म्हणजे एकदमच काही ठीक नाही झालेलं आहे. आणि रात्रीची मिसेसला डायरेक्ट तब्येत बिघडते. आणि माझ्या काम 1, 2, 3 वर्षापासून माझं कामाचं पूर्ण बंद झालं. तेल आणलं का? हो, तेल आणलंय. नाव काय? संतोष नारायण देरवणकर. एअरपोर्टला होतो कामाला. तिथून कामावरून काढली, परत आता बोलवली होती, परत ते माघार घेत आहेत. वडिलांचं नाव? नारायण पूर्ण? नारायण गंगाराम देरवणकर. कोण कोण होती? भैरी भवानी. आता बालाजीला गेलो ना आपण. गेलो होतो. तिथून काय केलं गेलं का? काय नाही केलेलं नाही, फक्त त्यांनी सांगितले फक्त. काय ते काय ते म्हणजे काय, जी काय कुठली गोष्ट होती ना कोणाकोणाची, ते असं फक्त सांगितलं, काय बाकी काय तिकडे केलेलं नाही. मग तिथून काय केलं नाही ते? काहीच नाही केलेलं. का? त्यांनी मला सांगितलेलंच ना मार्ग पुढचं काय करायचं. बघून तेल कुठे ठेवलेलं होतं? घरी? घरी किचनच्या ओटल्यावरती ठेवलो. कोणी सांगितलं तुला? माझे साडूबाई आहेत ना, त्यांनी म्हणजे सांगितलं होतं की ते राहून तुम्ही घरी ठेवा. तो इथे येऊन गेला का? नाही. कोण? तो साडू? हो, ते येऊन गेली होती. मग त्यांनी चुकीची माहिती कशी दिली? पण चुकीची माहिती नाही, त्यांनी मला काय माहिती नाही. त्यांनी सांगितलं ते आणून ठेवा घरी, कुठेही पोपट ठेवा, एवढं सांगितलं होतं. मग त्यांनी माहिती व्यवस्थित दिली असती तर तुझी आज फेरी व्यवस्थित झाली असती. ते आलेत तर माझ्याबरोबर. मग किचन मध्ये आलाय का तू? आले. मग किचन वर ठेवायचं नाही, माहिती नाही ते? त्यानं सांगितलं होतं किचन आणि देवाला सोडून कुठल्या भागात ठेवलं तरी चालेल. मग त्याने किचन वरच ठेवला. आणि मला त्याचा अंदाज नाही की त्यांनी कुठे ठेवलं. ते सांगताना एवढंच सांगितलं किचन आणि देवाला सोडून. ठीक आहे राजा, बघू ते काय सांगत नाही राजा. जिथे नाही ठेवायचं तिथेच तू ठेवून आलास. तुझं तेलच काही सांगत नाही. बघू याची बॉटल विचार करू की आणि दे तुला. मग बेटा पुढच्या वेळी येताना तेल व्यवस्थित ठेव आणि घेऊन ये. ठीक आहे, हेच ठेवलं तरी काय हरकत नाही. हेच ठेव चालेल. हा, आणि किचन, स्वयंपाकघर आणि देवघर सोडून बाकी कुठेही साफ जागी तेल ठेव. आणि मग ते येताना सरळ इथे पहिला येऊन तेल ठेवायचं, नंतर तुला जिथे बसायचंय कुठे जायचंय ते चालेल. पण इथे आतमध्ये तेल, तिथे जागा माहितीये ना कुठे ठेवतात, तिथे पहिला तेल जाऊन ठेवायचं, मग तू कुठेही जा. ठीक आहे. आणि पुढच्या वेळी रजा येता नाही ना, बायकोला पण घेऊन ये, मुलीला पण घेऊन ये. मुलगी इथे नसते, मेडिकल कॉलेजला असते. मेडिकल कॉलेजला. ठीक आहे, चालेल. मग तू आणि तुझी बायको ये, मग आपण बघू. ठीक आहे. आणि आज आलायस माझ्याकडे तरी कमी तुला पाठवणार नाही.
पुण्य फुलाची पाकळी, काहीतरी तुला दरबाराचा गुण मिळेल या 2 दिवसात. ठीक आहे, काही ना काही फरक मिळणारच मिळणार. ठीक आहे, पण पुढच्या वेळेला येताना तेल व्यवस्थित घे. 3 वर्षापासून मी वैतागलो. काय घाबरू नको राजा, आपण करू. पण बाबू बघ, जोपर्यंत मला तुझं मूळ समजलं नाही की त्रास कुठून आहे, तर मी काढणार ना. उगीच मी तुला काही सांगणार आणि तू काही हो हो करणार, त्याला अर्थ नाही ना राजा. जरा मिसेसची तब्येत जास्त आहे, ती जरा शांत झाली पाहिजे. काय घाबरू नको. या बघ, 2 दिवसात मी तुला गुण पटवून देते. मग तू पुढच्या वेळी येताना, गुरुवारी येताना ना तेल घेऊन ये. जे ठीक आहे, सुखी राहा. ये बाबू, कोण आहे?